नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इचलकरंजीत यंत्रमाग बंद आंदोलनाला हिंसक वळण. आमदार राहुल आव्हाडांच्या कार्यालयावर मोर्चा. खर्चीवाली यंत्रमागधारकांच्या मंजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या यंत्रमाग बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात हिंसक वळण लागलं. तारदाळ, खोतवाडी, कोरुची, गणेशनगर परिसरातील सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यात राडा झाला. यामध्ये 7 ते 8 कारखान्यातील स्वतःची बिमे आंदोलकांनी कापली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील 90% यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील 90% यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला. मजुरीवाढीचा प्रश्न निकालात निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे याबाबत 1-2 दिवसात मार्ग न निघाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉवरलूम विवर्स असोसिएशनच्या मेळाव्यानंतर बेमुदत यंत्रमाग बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली. काल शुक्रवारी साप्ताहिक सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे या आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मात्र आज सकाळपासून आंदोलनाची धग ग्रामीण भागात वाढत राहिली. काही भागात यंत्रमाग कारखाने सुरू असल्याचं समजल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र येऊन कारखाने बंद करण्यास सुरुवात केली. काही भागात यंत्रमाग कारखाने सुरू असल्याचे समजल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र येऊन कारखाने बंद करण्यास सुरुवात केली.